मी अविनाश माने गेले 21 वर्ष इन्शुरन्स म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हणून काम करतो। या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अनेक समस्या लोकांच्या पाहायला मिळाल्या। त्यातली मुख्य समस्या अशी होती की लोकांना खऱ्या अर्थानं फायनान्शियल प्लॅनिंग या संदर्भातलं कुठलंही नॉलेज कुठल्याही ठिकाणी मिळत नाही। शिक्षण व्यवस्था असेल किंवा त्यांचे व्यवसाय असेल इथं मिळत नाही। म्हणून आम्ही आमच्या परीनं 21 वर्षामध्ये काही प्रोडक्ट द्यायचो, त्याची चांगली सेवा द्यायचो। बऱ्याचदा असं व्हायचं की त्याची गरज त्याला आहे का नाही खऱ्या अर्थानं आमच्याकडून तपासली जायची नाही। आणि हे काय आहे हे मला या एजंटगिरी छोडो आणि ॲडवायझर बनो या वर्कशॉपमध्ये खऱ्या अर्थानं शिकायला मिळालं। मी असं म्हणेन की माझ्या 21 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं पाहिजे होत्या, मी समाधानी नव्हतो, मला वाटत होतं की माझं काहीतरी चुकतंय, पण काय चुकतं हे समजत नव्हतं। ते नेमकेपणानं मला समजलं की कस्टमर जो आपल्या समोर बसतोय, ज्या काही गोष्टी मांडतोय, त्याला कुठल्या पद्धतीनं फायनान्शियल प्लॅनिंग समजावून सांगायला पाहिजे, या गोष्टी मला या वर्कशॉपमध्ये मिळाल्या। आणि हे मी सातत्यानं करत आलो, शिक्षण घेत असलो तरी इतक्या ठिकाणी शिकून सुद्धा या ठिकाणचं नवं पण मला काय मिळालं की हे नेमकी गरज आहे की नाही हे पहिले तपासलं पाहिजे। तो मागतोय म्हणून आपण देतो आणि तिथं सेल होतो किंवा त्या सेल नंतर आम्ही चांगली सेवा पण देतो, परंतु खऱ्या अर्थानं त्या गोष्टीची त्याला गरज आहे की नाही हे तपासण्याच्या अनेक पद्धती इथं शिकवल्या गेल्या। या शिकवल्या कुठेही शिकवल्या गेल्या नव्हत्या। या पद्धतींचा वापर करून आमच्या कस्टमरला म्हणजे संभाव्य कस्टमर जे कोण माझ्यासमोर येतील त्यांना एका मर्यादेपुरता सल्ला दिला जाणार नाही, तर खऱ्या अर्थानं डीपमध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्यभर आर्थिक हा विषय किंवा येणाऱ्या अनेक अडचणींवर तो कसा मात करेल, हे अडचणी येण्याच्या अगोदर त्याला कसं समजावून सांगायला लागेल किंवा त्या पद्धतीनं कसा प्लॅन करून द्यायला लागेल याचं पूर्ण नॉलेज, डीपमध्ये नॉलेज या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये दिलं। आणि या कस्टमरला पुन्हा येणाऱ्या अडचणी या तपासून इथं परत आम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे की त्या संदर्भातनं आपण लोकांना चांगल्यातली चांगली सेवा किंवा ज्याला खऱ्या अर्थानं समाधान त्याच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन खऱ्या अर्थानं कसं द्यायचं या संदर्भातलं एक चांगलं वर्कशॉप मला 2 दिवसामध्ये इथे करायला मिळालं।